नमस्कार मित्रांनो, हा आहे आपला बाली टूरचा डे 1चा व्लॉग. सकाळी 6 वाजता आम्ही संभाजीनगरवरून निघालो होतो आपली थार घेऊन पुण्यासाठी. पुण्याला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे आपली थारला पार्क केलं दीदीच्या घरी. मग आम्ही पुणे एअरपोर्टला गेलो सायंकाळी 5 वाजता. तिथे आपण पोहोचल्यानंतर आपण करन्सी एक्सचेंज केला, डॉलर सोबत घेतले आणि आपली बँगलोरची फ्लाईट पकडली. ही बँगलोरची फ्लाईट आपली साधारणतः 7 वाजता टेक ऑफ झाली. मग आम्ही बँगलोर एअरपोर्टला पोहोचलो T1ला. T1 एअरपोर्ट नॉर्मल होतं, पण T1वरनं आपल्याला जायचं होतं T3ला. टर्मिनल 3वरनं सर्व इंटरनॅशनल फ्लाईट्स जातात, त्यामुळे आपण इथं आता T3ला आलो आहे. आपण बघू शकता खूपच सुंदर एअरपोर्ट आहे. इथला ॲम्बियन्स जबरदस्त आहे. इथलं जे वुडन वर्क आहे खूपच जबरदस्त काम केलेलं आहे. इथे फोटो काढण्याचा मोह काय मला आवडला गेला नाही, म्हणून मी इथे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि मग आपण तिथं हे ड्युटी फ्री एरियामधून पुढे गेलो. इथे थोडी शॉपिंग केली. त्यानंतर इथेच आम्ही एअरपोर्टवर डिनर केलं. आपली फ्लाईट थोडीशी डिले होती, त्यामुळे आम्ही पूर्ण एअरपोर्ट एक्सप्लोअर केलं, फोटो व्हिडिओ काढले. आणि मग आपण इथे गेटला जाऊन थोडा वेट केला. साधारणतः आपली फ्लाईट होती 1 वाजताची. मग त्यानंतर थोडं वेट केल्यानंतर आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. साधारणतः 1:30 वाजता आपली फ्लाईट ही टेक ऑफ झाली बँगलोरवरून बालीसाठी. मग मस्त आम्ही झोपलो फ्लाईटमध्ये. सकाळी उठून बघतो तर बाहेर असे हे सुंदर व्ह्यूज दिसले. मस्त कॉफी मागवली, बिस्किट्स मागवले. कॉफी आणि बिस्किट खात मस्त आम्ही लँडिंगची वाट बघत बसलो. मग लँडिंगची वेळ जेव्हा आली, मग जो एअरपोर्टचा जो व्ह्यू होता खूपच जबरदस्त होता. बालीचं जे एअरपोर्ट आहे हे एकदम समुद्रकिनारी आहे, त्यामुळे इथे लँडिंगच्या वेळेस आणि टेक ऑफच्या वेळेस खूपच सुंदर व्ह्यू भेटतो. आपण बघू शकता मस्त इथे समुद्राच्या लाटा एकदम एअरपोर्टला टच होत होत्या. मग इथे आपली फ्लाईट लँड झाली साधारणतः सकाळी 8:30 ते 9 वाजता. आपली फ्लाईट लँड झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला जे दिसतं आहे हे आहे बालीचं एअरपोर्ट. इथे काही प्रायव्हेट प्लेनसुद्धा उभे होते आणि बाकीच्या फ्लाईट्स इकडे बाकी पुढे उभ्या होत्या सगळ्या. मग आम्ही इथे पोचल्यानंतर इकडे विजा ऑन अरायवल घेतला. इथे विजा अरायवलवर भेटतो. विजा घेतल्यानंतर आम्ही हे एअरपोर्ट थोडं एक्सप्लोअर केलं. इमिग्रेशन्स वगैरे आपले क्लिअर करून, सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर करून आम्ही पुढे निघालो. त्यानंतर इथे आपण कॉफी घेतली परत. मग आम्ही बाहेर आलो. इकडे आपण बघू शकता हे समोर सगळे कॅब्सवाले वेट करतात आपल्या नावाच्या पाट्या घेऊन. मग तिथे आम्हाला आमचा कॅबवाला दिसला. त्याच्या हातात माझ्या नावाची पाटी होती. मी त्याला हात केला. मग तो आला. त्याने त्यांच्या ट्रेडिशननुसार आमचं वेलकम केलं, हार वगैरे टाकून. आम्ही तिथे थोडे फोटोज काढले आणि मग आम्ही त्याच्या कॅबमध्ये बसून निघालो सरळ उबूडसाठी. उबूडला जाताना बालीमध्ये हे खूप छान छान व्ह्यूज आम्ही एन्जॉय केले. बाली हे खूपच सुंदर सिटी आहे. इथे खूप स्वच्छता आहे व खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. मग आम्ही इथून गेलो हॉटेलला. इथे ही गणपतीची मूर्ती होती. मग गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही गेलो आमच्या टेबलवर. हे रेस्टॉरंटमध्ये हे टेबल्स पाण्यामध्ये होते. सेंटरला खाली मासे तरंगत होते. आणि मग आम्ही तिथे ॲक्च्युली ब्रेकफास्टसाठी गेलो होतो, बट आम्ही लंचच करायचं ठरवलं कारण की 11 वाजले होते आणि आम्हाला इथून हॉटेलला न जाता डायरेक्ट ATV राईडला जायचं होतं. या हॉटेलमध्ये आपण छान छान फूड मागवलं. त्यांचं इंडोनेशियन फूड ट्राय केलं. हा पिझ्झा मागवला होता, राईस होता आणि सुशी वगैरे बाकी गोष्टी ट्राय केल्या. आणि मग आम्ही इथून निघालो हे ATV राईडसाठी. मग आम्ही इथे पोचलो. हे होतं कुबेर बाली ॲडव्हेंचर. हे ॲक्च्युली एक ATV राईडचं कंपनी आहे यांचा स्वतःचा हा खूप मोठा ट्रॅक आहे. जवळपास 2 ते 3 तासाची इथे आपल्याला ATV राईड करता येते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स आहेत. मग त्यानंतर पाण्याचे धबधबे आहेत, टनल्स आहे आणि शेतं आहेत. याच्यातून आपल्याला ते घेऊन जातात. साधारणतः आम्ही इथे एक व्हिडिओग्राफर हायर केला होता. त्यांनी आमचे हे सर्व व्हिडिओज काढले. समोर त्याची गाडी होती आणि आमची गाडी नंबर 1ला होती आणि बाकीच्या गाड्या मागे होत्या. त्यांनी समोरून आमचे हे सर्व व्हिडिओज काढले. मी याचाही एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकणार आहे ATV राईडचा, कारण की याच्यात टाकलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. मग आम्ही तिथून निघालो आणि आपल्या हॉटेलला पोचलो सायंकाळी 6 वाजता. हॉटेलला पोचलो आणि हे ॲक्च्युली खूपच सुंदर हॉटेल होतं. ही एक 7 स्टार प्रॉपर्टी होती. इथे शटल सर्व्हिस होती रूमपासून रिसेप्शनपर्यंत यायला. मग आपली ही रूम होती. खूपच सुंदर रूम होती या हॉटेलमध्ये. एकदम 7 स्टार प्रॉपर्टी होती. मी आमच्या बुकिंगवाल्याचे खरं तर स्पेशल थँक्स करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यांनी खूपच छान छान आम्हाला हॉटेल सजेस्ट केले आणि आम्ही ते हॉटेल्स बुक केले होते. हे हॉटेल पण खूपच सुंदर होतं. इथल्या रूम्स, इथला ॲम्बियन्स, इथल्या ॲम्युनिटीज खूपच छान होत्या. आणि इथं आमच्या रूमला ॲक्च्युली अटॅच हा एक प्रायव्हेट स्विमिंग पूल होता. आणि इथे ॲक्च्युली आपण बघू शकतो हा पूर्ण लेफ्टपासून हा राईटपर्यंत हा प्रायव्हेट पूल आहे. आणि इथे लेफ्ट साईडला खाली हा कॉमन पूल आहे. इथे बाकी लोक स्विमिंग करत आहेत बघा. इथे आम्ही ॲक्च्युली फर्स्ट डे असल्यामुळे काही जास्त वेळ स्विमिंग नाही केली. हे आपण सेम घेतलं होतं. इथे आपण बघू शकता रात्र झाली होती, बट असा ब्लूइश स्काय होता आणि खूपच छान लाईटिंग वाटत होती. मस्त इथे थोडे अजून फोटोज काढले आम्ही, व्हिडिओज काढले. हे बाकी लोक फॉरेनर्स वगैरे होते तिथे खाली स्विमिंग करत होते.
आमचं काय स्विमिंग करायचा मूड झाला नाही, कारण की जेटलॅग होता. 8 तास आम्ही फ्लाईटमध्ये होतो. आता मस्त झोपा वाटत होतं. त्यामुळे आम्हाला बाहेर रेस्टॉरंटला जायची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही रूममध्येच फूड ऑर्डर केलं आणि अशा प्रकारे आपला डे 1 संपला. थँक्यू सो मच. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.